तुझ्या सोबतीने ज्याच्या भागाची सुरुवात होते तायडेपासून. तर आता इथे तायडे म्हणते तो वेदांत कुठल्या तरी मंदिरातून दर्शन करून खाली आला आणि रस्ता ओलांडताना नेमका गाडी खाली आला असं म्हणते आता तायडे. त्याचा मृत्यू माझ्या प्लॅनचा भागच नव्हता, पण मी हुशार, ह्या गोष्टीचाही मी स्वतःसाठी फायदाच करून घेतला असं म्हणते तायडे. तर आता बघा प्रेक्षक फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय कसं तायडे मल्हारला घेऊन येत असते कार गाडीमधून. जोरात गाडी मारत असते ती. संजना संजना असं म्हणत असतो मल्हार. तर आता मल्हारकडे बघत असते तायडे. संजना संजना असं म्हणत असतो मल्हार आणि तायडे बघत असते मल्हारकडेच. खूप चिडलेले असते तायडे आणि आता न बघता तिने समोर आलेल्या वेदांतला उडवलेला असतं बघा प्रेक्षक. तर आता बघा प्रेक्षक वेदांतला मल्हारने नाही तर तायडेने उडवलेलं असतं बघा प्रेक्षक. तर आता इथे तायडे पाठीमागे पळून गेलेली असते. तर आता ती बघते तर तो मेलेला असतो वेदांत. खूप जास्त घाबरलेली असते तायडे इथे. तर आता बघा प्रेक्षक इकडे तिकडे बघायला लागते तायडे. तर तिकडे कुणीच नसतं बघा प्रेक्षक. तर आता तायडेला खूप घाबरलेलं दाखवलंय आणि कसा वेदांत तडफडून मेलेला असतो हे दाखवलंय. तर आता तायडेच्या डोक्यात आयडिया आलेली असते. तर आता तायडे तेव्हाच प्लॅन आखलेली असते. तर आता ती जाते गाडीकडे बघा प्रेक्षक. तर आता ती बसते गाडीमध्ये. तर आता ती सीट बेल्ट लावून घेते. तर आता ती गाडी चालवत जाते. तर बघा प्रेक्षक कोणीच बघितलेलं नसतं तिथे वेदांतला उडवलेलं तिने. तर आता ती त्याचाच उपयोग करून घेऊन तिथून निघून गेलेली असते. वेदांत मात्र तिथेच थडपडत पडलेला असतो. तर आता इथे ताडे हसते. मल्हार मल्हार, ज्या गोष्टीसाठी तू स्वतःला त्रास करून घेतोयस, स्वतःला गुन्हेगार समजतोयस, रक्त आटून घेतोयस, त्या वेदांचा ऍक्सिडेंट तुझ्या हातून नाही माझ्या गाडी खाली आल्यामुळे झाला असं म्हणते तायडे. तर बघा प्रेक्षक मल्हारने तो ऍक्सिडेंट केलेलाच नसतो, तायडेने केलेला असतो. तर आता तायडे जोरजोरात हसत असते बघा प्रेक्षक मोठ्या आवाज कडून. तर आता ती टाळ्या सुद्धा वाजवत असते. जोरात हसत पण असते बघा प्रेक्षक अरे मल्हार, त्याला तू नाही मी उडवलंय मी असं म्हणून आता तायडे हसत असते जोरजोरात. तर तिला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि हेच हेच एकमेव सत्य फक्त मला माहिती आहे असं म्हणते तायडे. बाकी कोणालाच नाही असं म्हणते तायडे आणि हसत असते जोरजोरात. तू वेडा आहेस रे मल्हार, जो गुन्हा तू केलाच नाहीयेस त्याचं प्रायश्चित भोगतोयस, जे तू केलंच नाहीस त्याचा त्रास सहन करून घेतोयस असं म्हणून हसायला लागते आता इथे तायडे. आणि हे सगळं घडून आणणारी ही तायडे आहे रे मल्हार असं म्हणते तायडे. पण एक गोष्ट लक्षात ठेव नुपूर, नुपूर तुला ह्या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही, नेवर असं म्हणते तायडे. एक ना एक दिवस तुला ती शिक्षा देणार म्हणजे देणार असं म्हणते तायडे. आणि माय डार्लिंग नुपूर, शेवटपर्यंत हे सत्य तुला कळणार नाही असं म्हणते तायडे की तुझ्या बेचाऱ्या वेदांचा जीव मी घेतलाय असं म्हणून ती जोरजोरात हसायला लागते बघा प्रेक्षक तर आता खूप जास्त हसत असते तायडे. हुशार तायडी असं म्हणून हसत असते आता तायडे. खूप जास्त हसत असते ती. संजना, तू आता संपलीस असं म्हणते तायडे. तर आता इथे नुपूरला दाखवलंय. तर आता नुपूर किचन मध्ये आलेली असते सुमती इव्हेंट्सच्या. तर आता ती पाया पडते. आई अन्नपूर्णा, तुझ्या कृपेने पुन्हा एक नवीन सुरुवात करते मी. तुझा आशीर्वाद असा सदैव माझ्या पाठीशी राहते तसं म्हणते आणि पाया पडते आता इथे नुपूर हात जोडून. तर आता इथे तिकडे तिकडे बघत असते. आता बघून घेते कुठे काय ठेवलंय ते, सगळा सामान आणलंय की नाही ते बघते असं म्हणते ती. भांडी आलेत, भाजी आली आहे, डबे आलेत, घरातून सगळं साहित्य आणलंय मी असं म्हणते आता नुपूर. तर आता नुपूर सगळं बघून होतं. तर आता नुपूर म्हणते कुलकर्णीच्या ऑफिसमध्ये 6 डबे पाठवायचे आहेत ना, त्याची तयारी करायला घेते असं म्हणते नुपूर. तर आता नुपूर इथे स्वयंपाक करायला सुरुवात करते बघा प्रेक्षक तर आता जी आलेली असते. वहिनी कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणते जी आणि मिठी मारते नुपूरला. थँक्यू असं म्हणते नुपूर. अगं हे तर एकदम बेस्ट काम झालं, तुला मस्त काम करता येतं इथून असं म्हणते ती. बरं ऐक ना असं म्हणते नुपूर, संजनाबद्दल आणखीन काही कळलं का असं म्हणते नुपूर. ओ गॉड वहिनी असं म्हणते जिया. अगं कर्जतला जाऊन येऊन अजून 24 तास सुद्धा झालेले नाहीत, लगेच कसं कळेल बरं असं म्हणते ती. अगं हो पण तेवढ्या लवकर कळेल तेवढं चांगलंच आहे ना गं असं म्हणते ती. आय नो, आता हे तर आपल्याला कळलंय की ती तिथे अवंतिका कुलकर्णी नावाने राहतीये. आता ती गावाला गेली तर एक्झॅक्टली कुठे गेलीये, कधी येणार आहे हे कळायला थोडा वेळ लागेल ना. डोंट बी इम्पेशंट. थोडा वेळ असं म्हणते जिया. जिया मी कधी एकदा संजनाला भेटते आणि सगळं तिला विचारते असं झालंय, कारण आता असं म्हणते ती. तेवढ्यातच मल्हार येतो आणि म्हणतो काय चाललंय. तर आता दोघे घाबरतात नुपूर आणि जिया. अरे असं म्हणतो मल्हार, मी आल्यावर दोघींचा स्टॅच्यू का झाला एकदम असं म्हणतो मल्हार. काय नाही असं म्हणते जिया. कुठे काय, काहीच नाही, काहीच झालेलं नाही असं म्हणते ती. नुपूर असं म्हणतो मल्हार, मी आलो तेव्हा काहीतरी महत्वाचं सिक्रेट डिस्कशन चालू होतं ना तुमचं. नाही असं म्हणते नुपूर. नाही नाही काय सिक्रेट असं म्हणते ती. नाही नाही पण मला कसं वाटलं असं म्हणतो मल्हार. ब्रो तू डिटेक्टिव्ह गिरी बंद कर हा तुझी, तुला वाटतंय तसं काही नाही असं म्हणते जिया. कळलं. बाय द वे आज सकाळी सकाळी कुठे गेला होता तुम्ही दोघं असं म्हणतो मल्हार. तर आता उत्तरच नसतं जियाकडे. तर ती म्हणते देवळात. तर आता इथे नुपूर म्हणते शॉपिंगला. तर आता दोघींचं उत्तर वेगळं असतं. देवळात तू आणि देवळात असं म्हणतो आता मल्हार. कॉलेजला असताना रिझल्टच्या दिवशी फक्त देवळात जायची,
आता चक्क देवळात गेलीस आज तू असं म्हणतो मल्हार जियाला. तर आता जिया म्हणते ते काय झालं ना, वहिनीला देवळात जायचं होतं, मग आम्ही दोघी आधी देवळात गेलो, मग मला शॉपिंगला जायचं होतं, मग त्यानंतर आम्ही दोघी शॉपिंगला गेलो मॉलमध्ये असं म्हणते जिया. असं झालं ते असं म्हणते ती. छान होता ना तो मॉल असं म्हणते नुपूर. पण तुला तर असं म्हणतो मल्हार, अरे ब्रो वहिनीला किती काम आहे, तिला काम करू दे असं म्हणते जिया. तू तिला डिस्टर्ब करतोय कळतंय का तुला असं म्हणते जिया. तू काम कर, आम्ही डिस्टर्ब नाही करत तुला असं म्हणते जिया. तर आता जिया मल्हारला घेऊन बाहेर जाते. डिस्टर्ब करतोयस तू असं म्हणत आता बाहेर घेऊन जाते ती. तर आता नुपूर असते स्वयंपाक करत असते ती, चमचे वगैरे सगळे बघत असते ती. तर आता सगळे ड्रॉवर्स बघत असते ती ओपन करून. तर एक ड्रॉवर ओपन होतच नसतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो ओपन करायला येतच नसतो आणि तिथे तायडे पण येते आणि ती बघते. तर आता इथे काहीतरी ठेवलेलं असतं तायडेने त्या ड्रॉवर मध्ये आणि क्लिप लावून ठेवलेला असतो त्याला. तर आता इथे नुपूरला उघडा करताच येत नाही बघा प्रेक्षक हो तो ड्रॉवर. तर आता तेवढ्यातच एक दुसरी शेफ आलेली असते. तर आता नुपूर म्हणते याची चावी कुठे आहे, ती तर सागरिका मॅडम कडेच असते असं म्हणते ती. आणि दुसरा तो कुणीही ड्रॉवर ओपन करत नाही असं म्हणते ती. किचन मधला एक ड्रॉवर लॉक करून त्याची चावी स्वतःकडे का ठेवून घेतले सागरिका मॅडमने असं म्हणते नुपूर. काय आयडिया नाही असं म्हणते ती शेफ. ठीक आहे असं म्हणते आता नुपूर. किचन सारख्या ठिकाणी लॉक असलेला ड्रॉवर काय असेल ह्यात असं म्हणते नुपूर. तर आता ती बघायला लागते इकडे तिकडे. तर आता तिला संशय आलेला असतो काहीतरी आहे त्यात म्हणून. सगळ्यांपासून लपून ठेवण्यासारखं काय आहे त्यात असं म्हणते आता नुपूर. किचन मध्ये सहज कुणाचं लक्ष जात नाही म्हणून कुणाला शंका येऊ नये असं काहीतरी लपवलं जातंय का असं म्हणते आता नुपूर. पण काय असं म्हणते ती. तर तेवढ्यातच आता ताडे आलेली असते आणि ती फाईल असते तिच्या हातामध्ये आणि ती घरी आलेली असते. तर आता ती फाईल ओपन करून बसते. तर आता त्याच्यामध्ये असतं की संजनाचा आणि तिचा फोटो असतो. तर खूप घाबरलेली असते आता इथे ताडे आणि खूप संकोचित पण असते आणि विचार करत असते. डोक्याला हात धरलेले असते आता इथे ताडे. तर तेवढा तिचा बाबा येतो. तर आता तिचा बाबा येतो आणि दरवाजा लावतो. तर आता तो बाजूला येऊन थांबतो ताडेच्या. ताडे असं म्हणतात तिचा बाबा, काय टेन्शन असं म्हणतात ते. एवढी शांत काय असतो, काय झालंय का ऑफिसमध्ये काही असं म्हणतात ते. ऑफिसमध्ये नाही आता प्रॉब्लेम तर माझ्या समोर येऊन उभे राहिलाय असं म्हणते ताडे. प्रॉब्लेम असं म्हणतात तिचा बाबा म्हणजे. तर आता तायडे म्हणते नुपूर अजून कोण, वाटलंच मला असं म्हणतो तिचा बाबा. आजपर्यंत ऑफिसच्या मॅटर मध्ये मला कुणीच अडवलं नाही, मल्हारने पण नाही, पण तिने आल्या आल्या सुरुवात केली असं म्हणते तायडे. तसं असेल तर नक्कीच चिंतेचं कारण आहे तायडे, कारण मल्हारने स्वतः आग्रह करून नुपूरला ऑफिसमध्ये किचन उघडायला मदत केली आहे. आता तिथून ती इतक्या लवकर नाही निघणार असं म्हणतो तो. त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम म्हणजे ही फाईल असं म्हणते आता तायडे. ही फोल्डर बघा असं म्हणते ती. ही फोल्डर असं म्हणतो तिचा बाबा. कसला फोल्डर आहे. तर आता ती म्हणते बघा संजना कर्जत मध्ये राहते असं म्हणते ती आणि तिने आम्हा दोघींचे फोटोज अजूनही जपून ठेवले होते असं म्हणते तायडे. तर तिच्या बाबाला धक्का बसतो. याचा अर्थ करतोय का तुम्हाला काय असं म्हणतात ते. माझ्या समोरून ती कधीही मला ब्लॅकमेल करू शकते असं म्हणते तायडे. जर तिच्या मनात नसतं तर अजूनही हा फोटो ती जपून ठेवला नसता असं म्हणते आता तायडे. म्हणजे प्रॉब्लेम दोन्ही बाजूनी आल्या तर असं म्हणतो तो तिचा बाबा. नशीब मी अलर्ट होते म्हणून हा फोल्डर माझ्या हाती लागला. या पुढची प्रत्येक फेरी खूप विचार करून द्यावी लागणार आहे असं म्हणते आता तायडे. मागे काय दडलंय शोधण्याचा नुपूरचा वेग वाढलाय आता आणि तिच्या हातात काही गोष्टी सापडायलाही लागल्यात. नुपूर आपल्याला वाटलं एवढं त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघाली असं म्हणतो तिचा बाबा. असं म्हणते तायडे. एकदा का मागे लागली की ती शोधून काढतेच. ही आता ज्या नॉनव्हेजच्या प्रकरणामुळे लक्षात आलंय, पण नाही ती गोष्ट मला आता संजनाच्या बाबतीत होऊ द्यायची नाही असं म्हणते तायडे. तू टेन्शन घेऊ नकोस तायडे असं म्हणतो तिचा बाप. मी टेन्शन घेत नाही, फक्त देते असं म्हणते ती. फक्त मला एवढंच माहिती आहे की मला आता सावध राहायचं असं म्हणते तायडे. मला माहिती आहे शेवटी ही लढाई मी जिंकणार असं म्हणते तायडे. तर आता ती आपल्या हातामध्ये फाईल घेऊन थांबलेली असते. तर आता इथे नुपूरला दाखवले तर आता ती काहीतरी घेऊन आलेली असते तिचं पुस्तक. तर आता ती काहीतरी करत असते आणि स्वयंपाक पण करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती सगळे मसाल्यांचे डबे बघत असते आणि सगळं लिहून घेत असते बघा प्रेक्षक हो. तर तेवढ्यातच दुसरी एम्प्लॉई येते आणि म्हणते किती दिवसांनी आली असं ऑफिसमध्ये नुपूर असं म्हणते ती. किती छान वाटतंय असं म्हणते ती. हो असं म्हणते नुपूर. सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या असं म्हणते ती मुलगी. हो ना आपण कसे पटल्यासारखे काम करायचं ना इथे असं म्हणते नुपूर. आणि आता मी बघते मला तुझी कामं एकदम जोरात चालू झाले असं म्हणते ती. डबे पाठवायचे होते ना म्हणून असं म्हणते नुपूर. होते म्हणजे तू आजचे सगळे डबे पाठवले सुद्धा असं म्हणते ती. अजून मी म्हंटल माझ्या डब्यांचं काम उरकून घेते म्हणजे एकदा ऑफिसचं काम सुरू झालं की मग माझ्या डब्यांची अडचण नको असं म्हणते ती. सिरियसली नुपूर तुझ्या जागी कुणी असलं असतं ना तर इतकं केलं नसतं. तुझ्यासारखी कमिटमेंट ना इथे सगळ्यांमध्ये असायला हवी होती असं म्हणते ती. तर आता नुपूर हसते. बरं मी बोलत काय बसले, मी चहा घ्यायला आले होते असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक नुपूर तिथेच असते आणि ती बाई चहा घेते आणि तिथे येऊन थांबते तिच्या समोर. येते असं म्हणते आणि निघून जाते तिथून ती. स्टॉक मध्ये किती माल आलाय बघते आधी असं म्हणते आता नुपूर. परचेसची टॅली करायला हवी, टॅली होईल पण बघायला हवं असं म्हणते ती. तर आता काय काय कॅल्क्युलेशन करत असते नुपूर. तर आता काहीतरी तिला सापडतं, काहीतरी टॅली होत नसतं. हे टॅली का होत नाही असं म्हणते नुपूर. अच्छा बघण्याकडे काही चूक झाली का असं म्हणते नुपूर. परत ती फाईल बघत असते बघा प्रेक्षक. इथे खरेदी केलेला माल जास्त आणि स्टॉक मध्ये कमी असं का दिसतंय असं म्हणते ती. रुही असं म्हणते नुपूर ऐक ना ग. तर आता ती सांगते तिला हे बघ ह्या परचेस रजिस्टर मध्ये 15 तेलाचे डबे आले तसं दिसतंय. मग इथे 12च काय तसं म्हणते ती. 1 मिनिट असं म्हणते ती. मॅम इथे जेवढा स्टॉक आलेला असतो ना आम्ही तेवढाच इथे नोट डाऊन करतो.
तर आता रुही म्हणत एक मुलगा आलेला असतो, तिला कोणीतरी बोलत आहे असं म्हणतो तो. तर आता ती बाहेर जाते. बहुतेक रुहीने सगळा कारभार केलेला असतो प्रेक्षक हो. 3 डब्बे गायब असतात. म्हणजे असं म्हणते नुपूर, खरेदी केलेला माल आणि स्टॉक मधला माल किती आहे याची माहिती स्टाफला नाही आहे असं म्हणते नुपूर. आणि जर खरेदी केलेला माल आणि स्टॉक मधला माल मध्ये फरक आहे याचा अर्थ खऱ्या नोंदणी कुठेतरी लिहून ठेवलेल्या नक्की असतील असं म्हणते आता नुपूर. तर ती विचार करायला लागते कोणी काय केलं म्हणून. तर आता मल्हार आलेला असतो. मिसेस खानविलकर असं म्हणतो मल्हार, पहिल्याच दिवशी कामात एकदम बुडून गेला तुम्ही असं म्हणतो तो. बऱ्याच दिवसांनी आले ना ऑफिसच्या किचन मध्ये, म्हणून म्हटलं जरा प्लॅनिंग करू घ्या असं म्हणते ती. राईट असं म्हणतो मल्हार. बाय द वे तुम्ही जे म्हणाला होता ते बरोबर आहे असं म्हणते नुपूर. काय असं म्हणतो मल्हार, की इथे एका विश्वासू माणसाची गरज आहे. मलाही जाणवलं असं म्हणते नुपूर. बऱ्याच गोष्टींमध्ये गोळा आहेत असं म्हणते ती. तू एक काम कर ना, तुला जर काय डाऊट असतील तर सरळ जाऊन तू तायडेला भेट, त्याच्याकडे सगळं अप टू डेट इन्फॉर्मेशन असते असं म्हणतो मल्हार. आणि खरं सांगायचं तर मला ह्या आतलं काहीच माहित नसतं असं म्हणतो मल्हार. का असं म्हणते नुपूर. नाही म्हणजे तुम्हाला का नाही माहित नसतं असं म्हणते ती. ही कंपनी तुमची आहे ना, मग तुम्ही या गोष्टींमध्ये लक्ष द्यायला हवं ना मल्हार सर असं म्हणते नुपूर. अगं पण हे माझ्या वर्क प्रोफाईल मध्ये येतच नाही. डे टू डे लाईफ मध्ये माझं लक्षच नसतं. माझं फक्त लक्ष बिझनेस कसं वाढवता येईल, कसं मोठा करता येईल याकडे लक्ष असतं. मग वाढवा ना बिझनेस, कोण नाही म्हणताय, पण आहे तो बिझनेस कसा चाललाय ह्याच्याकडे लक्ष असायला हवं तुमचं असं म्हणते नुपूर. पण नुपूर 2-2 कष्ट कशी मॅनेज करणार आहे मी असं म्हणतो मल्हार. तर बघा प्रेक्षक भांडण चाललेलं असतं मल्हार आणि नुपूरचं आणि सगळेजण बघत असतात. काय अवघड आहे त्यात मॅनेज करणं. बिझनेस पुढे नेत आहे तर मागे बिझनेस मध्ये काय चाललंय त्याच्याकडे पण लक्ष असायला हवं ना, तर विस्कटून जाईल असं म्हणते नुपूर. पुढे जाऊन काहीतरी प्रॉब्लेम झाला ना तर मलाच ब्लेम करशील असं म्हणतो मल्हार. हे बघा कारण नसताना ब्लेम करायची सवय नाहीये मला, उगाच काहीतरी बडबड करू नका असं म्हणते आता नुपूर. तर सगळे जमा झालेले असतात त्यांचं भांडण बघण्यासाठी बघा प्रेक्षक काय असं म्हणतो मल्हार. तर आता निघून जातो तिथून सगळे लोक बघा प्रेक्षक मात्र यांचं भांडण बघायला सगळेच थांबलेले असतात. खरंच खूप फनी आहे प्रेक्षक. तर आता मल्हार हसायला लागतो. तर आता नुपूर पण हसायला लागते. तर आता दोघे हसायला लागतात बघा प्रेक्षक. तर आता इथे काम करत बसलेले असते नुपूर, तेवढ्याच इथे तायडे येते. नाक बघ किती मोठं झालंय असं म्हणते तायडे. सगळ्या गोष्टीत खुपसायची सवय झाली ना असं म्हणते तायडे. कुठल्या फाईल्स घेऊन बसलीस असं म्हणते ती. हिशोब जर चोख असताना तर कुठल्या फाईल्स आहेत माझ्या हातात आणि कुणालाच काही फरक पडला नसता असं म्हणते नुपूर. इथे स्वतःच राज असल्यासारखं काय वागतेस का असं म्हणते तायडे. राज्य नाही, राज्य करणाऱ्या माणसाला भाव असते सत्याची. तर स्वयंपाकघर आहे, इथे सुंदर जेवणाचे पदार्थ बनवून लोकांचं मन जिंकण्याची जागा आहे असं म्हणते नुपूर. मन जिंकण्याचा प्रयत्न करून तू काय करतेस नाही कळतं मला असं म्हणते तायडे. तर नुपूर म्हणते हल्ली माझ्या प्रत्येक ऍक्शनच्या मागे काहीतरी अर्थ शोधण्याची सवय झाली आहे का हो तुम्हाला असं म्हणते आता नुपूर. तुम्हाला तर माहिती आहे ना मी जे करते ते तोंडावर करते असं म्हणते ती. जे करते ते सांगून करते असं म्हणते आता इथे तायडे. पण हे बघ ऑफिस जॉईन केलंयस म्हणजे तुला सगळी दार उघडून बघायची परवानगी नाही हा असं म्हणते तायडे. सगळीकडे तुझं नाक उपसू नकोस असं म्हणते तायडे. जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही असं म्हणते तायडे. आणि आता ती धमकवते नुपूरला. मला सगळी कामं डिटेलमध्येच करायला आवडतात असं म्हणते आता नुपूर. असं म्हणते ती. आणि बंद गोष्टी, कुलूप लावलेल्या गोष्टी, कुलूप लावलेली दारं उघडून बघायची हॉबीच आहे ना माझी असं समजा असं म्हणते ती. आणि जिथे कुलूप असतं ना तिथे काही ना काही सिक्रेट्स असतातच असं म्हणते आता इथे नुपूर. तायडेला मात्र खूप जास्त राग आलेला असतो नुपूरचा. लपवण्यासारखं काहीतरी असतंच असं म्हणते नुपूर. तर आता इथे तायडे बघा प्रेक्षक खूप जास्त घाबरलेली असते. आणि इथे मी का आली आहे हे तर तुम्हाला माहिती आहे ना असं म्हणते आता नुपूर. लपवलेल्या गोष्टी उघडा पडायलाच आलेली आहे मी असं म्हणते आता नुपूर. तायडेला खूप जास्त राग आलेला असतो प्रेक्षक. तर आता ते हसतात. तर आता तायडे म्हणते, तर आता ती बोलायच्या आधीच काहीतरी विचार करते आणि म्हणते कसं असतं असं म्हणते ती. आणि आता आपल्या हातामध्ये चाकू घेते. सगळ्याच कुलपांना हात लावायचा नसतो असं म्हणते तायडे चाकू हातात घेऊन. नाहीतर कधीतरी हात असं म्हणून तिच्या हाताच्या बाजूला चाकू मारते बघा प्रेक्षक तायडे. तुझा हात कापला जाऊ शकतो असं म्हणते तायडे. आणि आता ती जोरात बँग करते बघा प्रेक्षक तो नाईफ. तर आता इथे नुपूरला अजिबात भीती वाटत नाही तायडे कितीही धमकवलं तरी. तर आता नुपूर म्हणते नाही घाबरत मी. मग घाबर असं म्हणते तायडे. आतापासून घाबर असं म्हणते ती. परत एकदा सांगते मी सगळ्या गोष्टींमध्ये नाक उपसून नकोस तुझं स्टे अवे असं म्हणते तायडे. तर आता नुपूर आणि तायडेमध्ये टेन्शन दाखवले. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तरी मध्ये काय ते. तर आता इथे रात्रीची वेळ असते आणि आता नुपूरला उघडायलाच येत नाही बघा प्रेक्षक तो ड्रॉवर. काय याच्यामध्ये किचन साठी लागणारा खर्च याची अमाऊंट वेगळी होती आणि इथे अमाऊंट वेगळी आहे असं म्हणते नुपूर. उद्या सकाळी सगळ्यांसमोर हा विषय काढायचा असं म्हणते नुपूर. काय देऊन टाक तिला चावी असं म्हणते आता इथे तायडे. आता तू ड्रॉवर ओपन करू शकतेस असं म्हणतो मला वाटतं सगळ्यांसमोर हा ड्रॉवर ओपन करून बघायला हवा असं म्हणते आता नुपूर. तर आता इथे कोमल ओपन करते तो ड्रॉवर. तर त्याच्यामध्ये पुस्तकं असतात बघा प्रेक्षक. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अजून एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.